नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. व्यावसायिक फर्मला 2.36 कोटीचा गंडा, सूत्रधारासह आंतरराज्य टोळी चेरबंद. जिल्ह्यातील प्रख्यात व्यावसायिक फर्मच्या व्यवस्थापकांशी व्हॉट्सअप ॲपद्वारे संपर्क साधून सीईओ बोलत असल्याचं भासून नवीन व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टरच्या बहाण्याने 2,36,00,000ला गंडा घालणाऱ्या आंतरराज्य सायबर गुन्हेगारी टोळीचा कोल्हापूर सायबर क्राईम सेलने पर्दाफाश केला. गुजरातसह उत्तर प्रदेशमध्ये छापेमारी करून पथकाने 5 संशयितांना जेरबंद केलं. विविध बँकांमधील 82 लाखाची रक्कमही गोठवण्यात आली. मुख्य संशयित राजेश उर्फ DK गिरधारीलाल गुरुनानी, वय वर्ष 53, राहणार सरदार नगर, अहमदाबाद. भाविन हर्षदभाई खांडेरा, वय वर्ष 23, अहमदाबाद. देव परेश भाई त्रिवेदी, वय वर्ष 24, अहमदाबाद. जतीन अशोक कुमारपाल, वय वर्ष 20, खोकरा, अहमदाबाद, गुजरात. अर्पित रामकुमार पांडे, वय वर्ष 23, अहमदाबाद. मूळ राहणार अकबरपूर नगर, उत्तर प्रदेश. अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. टोळीत आणखीन काही सायबर भामट्यांचा सहभाग असावा असा संशय आहे. गोकुळ शिरगाव तालुका करवीर येथील व्यावसायिक फर्मच्या व्यवस्थापकाला व्हॉट्सअप ॲपद्वारे संपर्क साधून कंपनीचा सीईओ बोलत असल्याचे भासून 2,36,00,000ची रक्कम ट्रान्सफर करून घेत फसवणूक करण्यात आली होती. कंपनी व्यवस्थापकांनी दिनांक 4 जुलैला गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुख्य संशयित राजेश गुरनानीसह टोळीने महाराष्ट्राशिवाय अन्य राज्यातही बड्या कंपन्यांसह व्यापारी उद्योग व्यावसायिकांना कोट्यावधीचा गंडा घातल्याचा संशय आहे. टोळीकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. फसवणुकीची व्याप्ती लवकरच चव्हाट्यावर येईल असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडेसह पथकाने छापेमारी करून टोळीचा पर्दाफाश केल्याचं त्यांनी सांगितलं.